आपण आयडी दिली बातमी ठेवा, वरून ट्विट ठेवा, ब्लॉग ठेवा, जवळ बघा नागच आहे ना. हो नागच. अरे पाना काढूनच तर नाग आहे बघू शकता आपले. कुठं ठेवलेत आपण? कुठे झाला तिकडे आहे का? एवढं हा पाहिलं तुम्ही त्याचे खाली ठेवले तुम्हाला कसं काय दिसला? यालाच काम चालू आहे का? नाही कारण इकडे अंधार आहे ना म्हणून विचार. इथं होतं का? बरं त्यामुळे म्हणतो बाग ते ठेवली ना म्हणजे कसं कोण जात नाही. छोटे छोटे जागेमध्ये गप्प बसतात. ना आपण आयडी दिली बातमी ठेवा, वरून ट्विट ठेवा, ब्लॉग ठेवा, जवळ बघा नागच आहे ना. हो नागच. अरे पाना काढूनच तर नाग आहे बघू शकता आपले मित्र आहेत. ॲडजस्टेबल होते स्टिक, छोटे साप असेल तर छोटी, मोठे असेल तर मोठी. जितेंद्र म्हणून त्यांनी आपल्याला दिलेली आहे. नाग बघा कसं दिसतोय, फाना काढलेला आहे. हे विषारी सापांचे पिल्ले हे जन्मतात विषारी असतात मित्रांनो. हे जे विषारी साप असतात हे जन्मताच विषारी असतात. बरेचसे लोकांना वाटतं की ते छोटे आहेत त्यामुळे ते विषारी नाही आहेत. आणि मेन म्हणजे खूप सेन्सिटिव्ह असतात. ही जी शेपटी आहे हे पकडण्याचा जर प्रयत्न केला तर असा फाना मारतात. खूप सेन्सिटिव्ह असतात, खूप सेन्सिटिव्ह. त्याच्यामुळे पकडायचं नाही आणि चावलं तरी आपल्या जीवाला धोका होऊ शकतो कारण ते विष सोडतात. त्याच्यामुळे थोडीशी काळजी घ्यायची. तर आपण काय करू, पॅक करून घेऊया त्याला. कशा पद्धतीने दिसतं बघा. आणि बर्नीला ऑलरेडी आपण होल केलेले बघू शकतो सॉस वगैरे घेण्यासाठी. तर आपल्या इथं पावसाळा सुरू झाला की जो नाग जातीचा जो साप आहे म्हणजे फिमेल, ती काय करते अंडे देते तर बाहेर येतात. आणि बाहेर आल्यानंतर सगळीच पिल्लं जगत नाही. यांचे जे शत्रू आहेत, पक्षी आहेत, जे घार आहे, घुबड आहे, यांना उचलून घेऊन जातात, यांची शिकार करतात. एकदम बोटावर मोजणारी तर पिल्लं ही फक्त जगतात जेमतेम 3, 4, 4 ते 5. साधारण अंडे देतो 6, 15, 20, 25पर्यंत अंडे देतो. हा एक विषारी जातीचा नाग साप.